भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्याची तरतूद घेतलेली आहे? भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्याची तरतूद घेतलेली आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 रशिया. भारतीय राज्यघटनेने रशिया या देशाकडून मूलभूत कर्तव्याची तरतूद घेतलेली आहे. तसेच मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने कोणकोणत्या देशाकडून तरतुदी घेतलेल्या आहेत हे पण लक्षात असू द्या. अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, महाभियोग, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे तरतुदी घेतलेले आहेत. रशिया या देशाकडून मूलभूत कर्तव्य आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हे तरतुदी घेतलेले आहेत. तसेच ब्रिटन या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था, द्विगृहीत संसद, कायदा करण्याची पद्धत आणि सभापती पद व त्याचे वैशिष्ट्य हे तरतुदी घेतलेले आहेत. आणि मित्रांनो, जर्मनी या देशाकडून आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित करणे ही तरतूद घेतलेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते काय ठेवण्यात आले? 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते काय ठेवण्यात आले? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 कर्नाटक. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक हे नाव ठेवण्यात आले. पुढील प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 डिसेंबर 1953 साली. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना हे डिसेंबर 1953 साली झाली. तसेच मित्रांनो, राज्य पुनर्रचना आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना हे 29 डिसेंबर 1953 साली झालेला आहे आणि याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती एस फाजल अली. राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य आहेत हृदयनाथ कुंजरू आणि के.एम. पणिक्कर. आणि मित्रांनो, या आयोगाचे दुसरे नाव आहे फाजल अली आयोग. राज्य पुनर्रचना आयोगाचे उद्देश आहेत भाषावार प्रांत रचनेसंबंधी अभ्यास करणे. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 राजघाट. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव हे राजघाट आहे. पुढील प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 1530 साली. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू हे 1530 साली झाला. तसेच मित्रांनो, मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. मुघल सत्तेचा संस्थापक आहेत बाबर. 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली आणि तिथे मुघल सत्तेची स्थापना झाली. तसेच मित्रांनो, इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 ला पानिपतचे पहिले युद्ध झाले. त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1530 मध्ये बाबर यांचा मृत्यू झाला. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1526 ला. तसेच मित्रांनो, पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 1985 साली. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही 1985 साली झाली. पुढील प्रश्न आहे, भारताचे एरावत सुपर कॉम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? भारताचे एरावत सुपर कॉम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 75व्या. भारताचे एरावत सुपर कॉम्प्युटर हे जगामध्ये 75व्या स्थानी आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, 50 वर्षाच्या महोत्सवाला सुवर्ण महोत्सव म्हणतात, तर 60 वर्षाच्या महोत्सवाला हीरक महोत्सव म्हणतात, 75 वर्षाच्या महोत्सवाला अमृत महोत्सव म्हणतात, तर 100 वर्षाच्या महोत्सवाला शताब्दी महोत्सव असे म्हणतात. कंठस्थान घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा. कंठस्थान घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 ठार मारणे.
कंठस्थान घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ हे ठार मारणे होतो. पुढील प्रश्न आहे, पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पांगिरा या कादंबरीचे लेखक हे विश्वास पाटील आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक हे पु ल देशपांडे आहेत. राधे या पुस्तकाचे लेखक हे रणजित देसाई आहेत. दुनियादारी या पुस्तकाचे लेखक हे सुहास शिरवाडकर आहेत. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे नरेंद्र जाधव आहेत. मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक हे व्यंकटेश माडगुळकर आहेत. आणि मित्रांनो ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक हे ज्ञानेश्वर कुलकर्णी हे आहेत. पुढील प्रश्न आहे, भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 7500. भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा हे 6100 किलोमीटर आहे. तर भारताची एकूण भूसीमा हे 15200 किलोमीटर आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे. भारताची दक्षिण उत्तर लांबी हे 3214 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम लांबी हे 2933 किलोमीटर एवढे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1872 साली. भारताची पहिली जनगणना ही 1872 साली झाली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताची पहिली जनगणना हे लॉर्ड मेयो या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. तसेच मित्रांनो स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1951 साली. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 395. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 2005 साली. माहितीचा अधिकार कायदा हे 2005 साली लागू झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, माहितीचा अधिकार कायदा हे 15 जून 2005 रोजी अंमलात आला. तर माहितीचा अधिकार कायदा हे 3 ऑगस्ट 2005 साली लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. प्लासी हे ऐतिहासिक गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश. भारतातील कार्बन मुक्त गाव हे हिमाचल प्रदेश आहे. पुढील प्रश्न आहे, 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 2019 साली. 108वी राज्यघटना हे 2019 वर्षी करण्यात आली. भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5G. भारताने सध्या 5G या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.